नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये जे आहेत ते 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, लक्षात ठेवा, जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांच्या हप्त्यांचे वितरण जे आहे 17 ऑगस्ट 2024 रोजी एकत्रितपणे केलं जाणार आहे। तुमचा अर्ज जर मंजूर झाला असेल तर तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ जो आहे तो भेटणार आहे। परंतु त्या अगोदर ह्या 2 अटी ज्या आहेत त्या इथे घालण्यात आलेल्या आहेत। या अटी कोणकोणत्या आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, सोबतच आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून अशा प्रत्येक महत्त्वपूर्ण अपडेटची माहिती मित्रांनो तुम्हाला भेटत जाईल। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर सर्वात प्रथम मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झालेले आहेत अशा महिलांना 3000 रुपये जे आहेत ते 17 ऑगस्टला डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु ह्यामध्ये अजून एक अट घालण्यात आलेली आहे मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज जे आहेत ते 14 ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ह असतील अशाच महिलांना 17 तारीखला लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे प्रत्येकी 1500 रुपये जे आहेत ते येत्या 17 ऑगस्टला डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे मित्रांनो, ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या। जर तुमचा अर्ज 14 ऑगस्ट 2024 पर्यंत जर अप्रूव्ह झाला तर तुम्हाला 17 ऑगस्टला 3000 रुपये जे आहेत ते इथे दिले जाणार आहेत। मित्रांनो, ध्यानात ठेवा, हे जे पैसे तुम्हाला भेटणार आहेत हे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत दिले जाणार आहेत। त्यामुळे दुसरी अट अशी आहे की तुमच्या आधारला बँक सीडिंग असणं इथे गरजेचं आहे। जर तुमच्या आधारला बँक सीडिंग नसेल तर तुम्हाला हा जो लाभ आहे किंवा हे जे 3000 रुपये जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्ट या 2 महिन्याचे 3000 रुपये जे आहेत ते इथे दिले जाणार नाहीत। तर आपल्या आधार कार्डला बँक सीडिंग आहे की नाही हे कशा प्रकारे तपासायचं, तर मित्रांनो या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। तुम्ही चॅनलला भेट देऊन हा व्हिडिओ पाहू शकता किंवा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे। इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता। तुम्हाला uidai.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो। लॉग इन केल्यानंतर 5व्या क्रमांकाला तुम्ही इथे पाहू शकता आधार सीडिंग स्टेटस। इथे जाऊन तुम्ही तुमचा स्टेटस जो आहे तो तपासू शकता। ध्यानात ठेवा मित्रांनो, इथे तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। जर इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जे आहेत ते इथे दिले जाणार नाहीत। आता ज्या व्यक्तींचा स्टेटस इथे इनऍक्टिव्ह असेल त्यांनी काय करावं, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकमध्ये जाऊन किंवा तुमचं खातं ज्या बँकमध्ये आहे त्या बँकमध्ये जाऊन तिथे तुम्हाला NPCI ला तुमचं अकाउंट जे आहे ते इथे लिंक करून घ्यायचं आहे। अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती मित्रांनो, तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।